आज बनवली आहे दह्याची कढी। सुरुवातीला मी आंबट दही घेतलं, त्यामध्येच पोहे खायचा 1 चमचा बेसन पीठ घातलं, छान दह्याला फेटून घेतलं, पाणी घालून छान असं घुसळून घेतलं दही, म्हणजेच ताक बनवलेलं आहे। आता ताकाला ह्या फोडणी घालूया। कढई घेतली, गरम केली, तेल घातलं, कढीला थोडंच तेल घालायचं, जास्त तेलाची कढी चांगली लागत नाही। आता तेल गरम झाल्यावरती जिरे, मोहरी, कढीपत्त्याची छान फोडणी घालायची, लसूण घालायचा, मिरचीचे तुकडे घालायचे, ते सुद्धा छान परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घालायची, मिक्स करायचं, बनवलेलं ताक घालायचं आहे। ताक घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कढीला ठसठशीतच फोडणी बसली पाहिजे, तरच आपल्या कढीला चव छान लागते। हा माझा अनुभव आहे, तुमच्याशी मी शेअर केला। तर छान मिक्स करून थोडीशी शिजत आलेली आहे कढी, तेव्हा ह्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं। मिक्स करून थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि छान अशी कढी उकळून घ्यायची आहे। कढी जशी जशी उकळेल तशी तशी दाटसर बनत जाते। बघू शकता तुम्ही इथे आता कढी थोडी दाटसर झालेली आहे। आम्ही ही कढी जेवणाबरोबर पिण्यासाठी बनवतो, म्हणून थोडीशी पातळच ठेवतो। चला मंडळी, तुम्ही सुद्धा अशी कढी करून बघा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।